मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 18 डिसेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. 129वे घटना दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडले आहे? ऑप्शन ए अर्जुन मेघवाल, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी अनुराग ठाकूर, ऑप्शन डी किरण रिजिजू. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अर्जुन मेघवाल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी 129वे घटना दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत सादर केले असून त्याचे बाजूने किती मते पडली? ऑप्शन ए 245, ऑप्शन बी 267, ऑप्शन सी 269, ऑप्शन डी 270. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 269. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत कितवे घटना दुरुस्ती विधेयक सादर केले आहे? ऑप्शन ए 128, ऑप्शन बी 129, ऑप्शन सी 130, ऑप्शन डी 131. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 129. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी 129वे घटना दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत सादर केले असून त्याच्या विरोधात किती मतदान झाले? ऑप्शन ए 199, ऑप्शन बी 201, ऑप्शन सी 204, ऑप्शन डी 198. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 198. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत सादर केलेले 129वे घटना दुरुस्ती विधेयक कशासंबंधी आहे? ऑप्शन ए महिला आरक्षण, ऑप्शन बी 370 कलम लागू करणे, ऑप्शन सी एक देश एक निवडणूक, ऑप्शन डी समान नागरी कायदा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी एक देश एक निवडणूक. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या देशाने जगातील पहिली कार्बन 14 डायमंड बॅटरी विकसित केली आहे? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी युनायटेड किंगडम, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी युनायटेड किंगडम. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? ऑप्शन ए रतन टाटा, ऑप्शन बी प्रमोद महाजन, ऑप्शन सी बाळासाहेब ठाकरे, ऑप्शन डी आर पाटील. याचा आन्सर आहे ऑप्शन ए रतन टाटा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. सर्वाधिक सोन्याचा साठा असणाऱ्या पहिल्या किती देशात भारताचा समावेश झाला आहे? ऑप्शन ए 20, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 13, ऑप्शन डी 10. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 10. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. कोणाच्या हस्ते मध्य प्रदेश राज्यात GSI भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन झाले आहे? ऑप्शन ए नितीन गडकरी, ऑप्शन बी जगदीप धनखड, ऑप्शन सी चंद्रकांत पाटील, ऑप्शन डी अनुराग ठाकूर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी जगदीप धनखड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. RBIने दिलेल्या माहितीनुसार भारताकडे सध्या किती टन इतका सोन्याचा साठा आहे? ऑप्शन ए 970, ऑप्शन बी 777, ऑप्शन सी 860, ऑप्शन डी 854. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 854. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. कोणत्या बँकेने भारताला पर्यावरण विकासासाठी $500 दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे? ऑप्शन ए वर्ल्ड बँक, ऑप्शन बी RBI, ऑप्शन सी आशियाई विकास बँक, ऑप्शन डी IMF. याचा आन्सर आहे ऑप्शन सी आशियाई विकास बँक. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या 2 संयुक्त राज्याच्या नदीजोड प्रकल्प चंबल कलिसिंद पार्वती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले? ऑप्शन ए मध्य प्रदेश आणि राजस्थान, ऑप्शन बी बिहार आणि काश्मीर, ऑप्शन सी झारखंड आणि बिहार, ऑप्शन डी केरळ आणि तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश आणि राजस्थान. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा संघटनेमध्ये कोणता नवीन देश सामील झाला आहे? ऑप्शन ए सर्बिया, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी अफगाणिस्तान, ऑप्शन डी माल्डोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी माल्डोवा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. माल्डोवा हा आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा संघटनेमध्ये सामील होणारा कितवा देश आहे? ऑप्शन ए 106, ऑप्शन बी 105, ऑप्शन सी 104, ऑप्शन डी 103. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 105. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. कोणत्या राज्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी GSI
भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन केले? ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. भारत आणि कोणत्या देशात सहयोग टॉप टॅक 2024 संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला? ऑप्शन ए ब्रिटन, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी व्हिएतनाम, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी व्हिएतनाम. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. कोणत्या राज्यात भारत आणि व्हिएतनाम यांच्यात सहयोग टॉप टॅक 2024 संयुक्त सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात आले? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन ए केरळ. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. कोणत्या राज्याने स्विफ्ट सिटी विकसित करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी झारखंड, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी बिहार. याचा आन्सर आहे ऑप्शन सी कर्नाटक. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. गगनयान मिशनसाठी कोणत्या संस्थेने CE-20 क्रायोजेनिक इंजिन विकसित केले आहे? ऑप्शन ए DRDO, ऑप्शन बी इस्रो, ऑप्शन सी नासा, ऑप्शन डी झाक्सा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी इस्रो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. भारतातील कोणत्या राज्यात आशियातील पहिल्या नॅशनल जिओ सायन्स म्युझियम उघडण्यात आला आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी झारखंड, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 21. येस बँकच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए आदित्य अगरवाल, ऑप्शन बी यश जाधव, ऑप्शन सी नीरज मेहता, ऑप्शन डी मनीष जैन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मनीष जैन. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.